नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, देशामध्ये जवळजवळ बऱ्याच राज्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे आणि हा पाऊस 11 1 1 ते 12 तारखेपर्यंत बऱ्याच जिल्ह्यात बऱ्याच राज्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज आहे. तसे पाहिलं असता तेलंगणा, तसेच चेन्नई, हैदराबाद, तसेच इकडे पाहिला असता कर्नाटक या राज्यामध्ये 2 तारखेपासून पावसाचा जोर राहणार आहे आणि महाराष्ट्रात सध्या तरी 1-2 तारखांना फक्त ढगाळ वातावरण आहे आणि जास्त पाऊस कोणत्या राज्यात पडणार आहे हे आपण पाहणार आहोत. तर शेतकरी मित्र, 1 तारखेपासूनच ढगाळ वातावरणाची सुरुवात झाली आहे आणि हा पाऊस चेन्नई, बेंगलोर, तसेच तेलंगणा या राज्यामध्ये 1 तारखेपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रात हा पाऊस सध्या तरी नाही, परंतु सोलापूर, नांदेड, चंद्रपूर या भागामध्ये 1 तारखेला देखील ढगाळ वातावरण राहिलेलं आहे आणि 2 तारखेला जवळजवळ तसे पाहिलं असता सांगली, कोल्हापूर या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. तसेच सोलापूर या भागामध्ये, सोलापूरचा सांगलीकडील भाग या भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि इतर जिल्ह्यात वातावरण हे ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. तसेच बीड, लातूर, नांदेड, लोणार या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. हा 2 तारखेला तर शेतकरी मित्र, परंतु कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यामध्ये खूप असा पावसाचा धुमाकूळ आहे. हा पाऊस जवळजवळ केरळ, कर्नाटक, बेंगलोर या भागामध्ये 3 तारखेपर्यंत पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि 3 तारखेला तसेच हैदराबादमध्ये देखील पाऊस राहणार आहे. 4 तारखेला इतर राज्यांमध्ये 3 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे आणि महाराष्ट्रात सांगली, सोलापूर, नांदेड, संभाजीनगर, जळगाव, अकोला, नागपूर, चंद्रपूर, नाशिक या भागामध्ये वातावरण हे 4 तारखेपर्यंत 2, 3 तसेच 4 तारखेला देखील वातावरण ढगाळ राहणार आहे. परंतु पाऊस हा एकदम नॉर्मल पाऊस येऊ शकतो. पाऊस हा जास्त काय येण्याचा अंदाज नाही. तरी शेतकरी मित्रांनो, 4 तारखेला तरी पावसाचा काय जास्त अंदाज नाही, परंतु वातावरण हा पूर्णतः ढगाळ राहणार आहे. शेतकऱ्यांना घाबरण्यासारखा वातावरण राहणार आहे. ते शेतकरी मित्र, तर 5 तारखेला काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर 5 तारखेला लातूर, बीड, तसेच नांदेड, अलिबाग, चंद्रपूर या ठिकाणी नॉर्मल पाऊस होऊ शकतो. तसेच जळगाव, मालेगाव, अहमदनगर, नाशिक, मालेगाव या सातारा या भागामध्ये देखील 5 तारखेला 1 मिलीच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज आहे. 1 मिली 0.6 ते 1 मिली पाऊस पडण्याचा अंदाज आहे 5 तारखेला. आणि शेतकरी मित्र, हाच पाऊस 6 तारखेला देखील वातावरण हे ढगाळ राहणार आहे आणि 6 तारखेला अहमदनगर, पुणे, सातारा, अकलूज, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये चांगला जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच लातूर या भागामध्ये देखील 6 तारखेला पावसाचा अंदाज आहे. परंतु शेतकरी मित्र, 6 तारखेला फक्त पुणे, सातारा, अकलूज या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे. आणि 7 तारखेला शेतकरी मित्र, 7 तारखेला वातावरण ढगाळ राहणार आहे. कसलाच पावसाचा अंदाज नाही. परंतु शेतकरी मित्र, हा अंदाज लक्षात ठेवायचा आहे. 7 तारखेला सातारा, लातूर या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. 7 तारखेला देखील पावसाचा अंदाज आहे आणि वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहणार आहे. परंतु पाऊस हा येण्याचा असं नाही, नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याचा अंदाज आहे 6 ते 8. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र 10 तारखेपर्यंत वातावरण हे ढगाळच राहणार आहे. 2 ते 10 तारखेपर्यंत वातावरण ढगाळ राहणार आहे. अशी ताजी अपडेट आल्यानंतर आपणास ताबडतोब लगेच कळवू. आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.